कोणत्याही कंपनीचे वेट वाईप तुम्ही घेऊ शकता। वेट वाईपच्या सहाय्याने आपण क्लिन्झिंग करून घेऊया। क्लिन्झिंग करताना आपण क्लिन्झिंग मिल्क म्हणजेच क्लिन्झिंग लोशनचा सुद्धा वापर करू शकतो। त्या व्यतिरिक्त आपण फेस वॉशच्या मदतीने सुद्धा क्लिन्झिंग करून घेऊ शकतो। आपण इथे क्लिन्झिंग वाईप म्हणजे वेट वाईपच्या सहाय्याने चेहरा क्लीन करत आहोत। यामुळे चेहऱ्यावरील धूळ, माती, डस्ट आणि काही प्रमाणात डेड स्किन पण निघून जाते। यानंतर आपण करणार आहोत टोनर स्प्रे। टोनर केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स हे काही प्रमाणात मिनिमाइज होण्यास मदत होते आणि पीएच बॅलन्स सुद्धा होतो। नंतर आपण काही वेळ थांबून चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घ्यायचे। मॉइश्चरायझर लावताना जर आपली स्किन ऑइली असेल तर आपण जेल मॉइश्चरायझर लावू शकतो आणि जर स्किन ड्राय असेल तर कोणतेही ऑइल बेस मॉइश्चरायझर आपण चेहऱ्याला लावू शकतो। अशा प्रकारे CTM ही पूर्ण प्रोसेस आपली पूर्ण झाली आहे। CTM केल्यामुळे चेहऱ्याला एक वेगळी चकाकी येते आणि मेकअपसुद्धा आपला फ्लॉलेस होण्यास फार मदत होते। अशा प्रकारे आपण CTM पूर्ण केले आहेत। CTM म्हणजेच क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर। CTM केल्यामुळे मेकअपमध्ये येणारे बरेच प्रॉब्लेम आपले कमी होऊ शकतात।